मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांना सरकार चालवायचं आहे. या महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डर राखणं, शांतता प्रस्थापित करणं हे त्यांचं प्राधान्याचं काम आहे. आणि मराठी भाषा, मराठी अस्मितेशी कुठलीही तडजोड नाही हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे. आणि त्याच्यामुळं मराठीच सक्तीची आहे, इतर भाषा ह्या ऑप्शनल आहेत अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि सक्तीचा GR त्या ठिकाणी मागे घेऊन एक समिती नेमलेली आहे. आणि मग जो विषय संपलेला आहे, थांबवलेला आहे, त्या विषयावर पुन्हा गदारोळ करणं त्या ठिकाणी योग्य आहे असं मला अजिबात वाटत नाही. आणि हे सरकार मराठी भाषेच्या बाजूनीच आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाजूनीच आहे. या ठिकाणी आपल्या भाषेचा आग्रह हवा, परंतु इतर भाषेचा दुराग्रह करण्याचं काही कारण नाही अशी स्पष्ट भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे. आणि त्याच्यामुळं मला वाटतं या बाबतीत सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. परंतु निवडणुका आल्या की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार आहे या संदर्भात भाष्य केलं जातं, वातावरण त्या ठिकाणी गरम करण्याचा प्रयत्न होतो. परंतु मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, कुणाच्या बापाचा बाप आला तरी त्या ठिकाणी मुंबई महाराष्ट्रापासून त्या ठिकाणी तोडली जाऊ शकत नाही. निवडणुका जवळ आल्या की अशा प्रकारची भडकाऊ वक्तव्ये येतात आणि त्या ठिकाणी वातावरण कलुषित खराब करण्याचा प्रयत्न दुर्दैवानं होत असतो. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रसुद्धा आज मराठी भाषेसाठी ते जेवढे आग्रही आहेत त्यापेक्षा जास्त आग्रही आहोत. महाराष्ट्राच्या अस्मिते बाबतीत सुद्धा आम्ही सोबत आहोत. परंतु याचा अर्थ इतर भाषिकांचा दुराग्रह करणं किंवा त्यांना मारहाण करणं याचंही समर्थन त्या ठिकाणी होऊ शकत नाही. कारण आपली मराठी लोक इतर राज्यांमध्ये त्या ठिकाणी राहतात, त्यांच्यासुद्धा सुरक्षेची आणि संवर्धनाची जबाबदारी आपलीच आहे. सर, त्यांचे एक आणखीन आरोप आहे राज ठाकरेंचा की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदी सक्तीसाठी भांडत आहेत. कोणाच्या दबावाखाली हे करत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे की कोण दबाव टाकत आहे तुमच्यावर असं त्यांनी प्रश्न केलेला आहे. मला अशा प्रकारे कुठे मुख्यमंत्री भांडताना दिसले नाहीत. उलट मुख्यमंत्र्यांनी ठासून सांगितलं की या ठिकाणी मराठीच सक्तीची आहे, मराठीवर कॉम्प्रोमाइज नाही. परंतु दुसऱ्या भाषेचा दुराग्रह करू नये अशा प्रकारची भूमिका घेतली. ते कुठे गेले भांडायला, कोणी बघितलंय ते भांडतायत. त्याच्यामुळे आता ते त्यांचं भाषण आहे, तो त्यांचा विषय आहे, ती त्यांची भूमिका आहे, ते बोलतील. पण मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्या ठिकाणी महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्याच्यामुळे जबाबदारीनं वागणं आणि बोलणं हे मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे करत असतात. तर त्यांचं असंही म्हणणं आहे की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून गुजराती व्यापारी आणि गुजराती नेत्यांचा डाव होता. वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की मुंबई महाराष्ट्राला देऊ असं सांगितलं होतं. मात्र मोरारजी देसाईंनी महाराष्ट्रात माणसं ठार मारली, तर हा मुद्दा उठून काढलेला नाही. मला वाटतं अशा प्रकारचं भावनिक वातावरण करून निवडणुकीत आपल्याला काही मिळवता येतं का यासाठी सगळ्या लोकांचा अट्टहास त्या ठिकाणी आहे. महाराष्ट्रासाठी माननीय पंतप्रधान देवेंद्र मोदी नरेंद्र मोदी साहेब काय भूमिका त्या ठिकाणी घेत आहेत हे देशवासियांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. महाराष्ट्राला निधी देणं असेल, महाराष्ट्राच्या विकासात जातीने लक्ष घालणं असेल, महाराष्ट्राची इतिहास परंपरा जपण्याचा विषय त्या ठिकाणी असो, किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन त्या ठिकाणी त्यांना नतमस्तक होऊन निवडणुकीला सामोरं जाणं असेल. आणि त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठेपण आणखी अधोरेखित करण्यासाठी या ठिकाणी दिल्लीचे माननीय नरेंद्र मोदी साहेब अमितभाई सातत्यानं महाराष्ट्राच्या मुंबईच्या मागे उभे राहिलेत. आणि त्याच्यामुळं जे लोक आपल्या मागे उभे राहत आहेत, ताकद देत आहेत, आपल्या अस्मितेला त्या ठिकाणी ताकद देण्यासाठी मदत करतायत, ते कसे काय महाराष्ट्र विरोधी होतील, कसे काय महाराष्ट्रद्रोही होतील. त्याच्यामुळे मला वाटते केवळ निवडणुकीपुरतं हा विषय त्या ठिकाणी येतो आणि मला वाटतं निवडणुकीनंतर जातो. तर त्यांचे एक आरोप आहे की विषय भाषेचा असणार आहे. हळूहळू मुंबई ताब्यात घ्यायची, ती गुजरातला मिळवायचं हे त्यांचं स्वप्न आहे.
नाही, 106 हुतात्म्यानं या ठिकाणी जे काय हौतात्म्य दिलंय हे देशाला माहीत आहे, महाराष्ट्राला माहीत आहे. आणि अशा प्रकारचा कुठलाही डाव किंवा कुठलंही त्या ठिकाणी मनात कुणाच्याच नाही. आणि देवेंद्रजींनी तर अत्यंत आक्रमकपणे सांगितलंय. त्यानंतर सुद्धा ज्याला इश्यूज बनवायचा आहे तो मग प्रत्येकाची एक स्टाईल असते, त्या स्टाईलने ते इश्यू बनवण्याचं काम करत असतात. सर, त्यांच्या म्हणणं हिंदीने तुमचं काय भलं केलेलं आहे, तुमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री या भाषेसाठी पेटलाय, मला काही कारण कळालेलं नाही, असंही त्यांचं म्हणणं आहे. त्यांना कळालं नाही तर त्यांनाच विचारा तुम्ही काय कळालं नाही म्हणून. त्याच्यामुळे मला वाटतं की विनाकारण जाती जातीत समाजात तेढ निर्माण करणं योग्य आहे असं मला वाटत नाही. सर, निशिकांत दुबे खासदार आहेत, तर त्यांनी म्हटलं होतं की मराठी म्हणजे राजसाहेब आणि उद्धव साहेब सुंदर सांगितलं होतं की बिहार में पटक पटक के मारेंगे. आता राजसाहेब त्याच्यावर म्हणाले की त्यांच्यावर केसेस झाले काय, त्यांचा असा प्रश्न आहे. त्याचबरोबर तू आम्हाला पटक पटक के मारेंगे, तू मुंबई में आ जाओ, तुमको समुद्र में डुबा डुबा के मारेंगे, असली भाषा सुद्धा राजसाहेबांनी वापरलेली आहे. ह्यावर आपलं काय म्हणणं आहे? नाही, मला वाटतं त्यांना असं बोलल्याशिवाय पब्लिक टाळ्या वाजवत नाही, शिट्ट्या वाजवत नाही. आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी अशी भाषा त्या ठिकाणी ते वापरत आहेत. आणि त्यांचा मारझोडीवरच जास्त विश्वास आहे. आमचा लोकशाहीवर विश्वास आहे, आमचा संविधानावर त्या ठिकाणी विश्वास आहे. आणि त्यामुळे संविधानाच्या चौकटीत आणि लोकशाहीच्या चौकटीत बोलायला पाहिजे, वागायला पाहिजे. हिंदी जे नॅशनल चॅनल्स आहेत त्यांच्यावरती हे आरोप केले. त्यांचं असं म्हणणं आहे की 28 सप्टेंबर 2018 रोजी हिम्मतनगरमध्ये गुजरात 14 महिन्याच्या मुलीवर बलात्कार झाला होता. बिहाऱ्यांना 20,000 जवळपास 20 गुजरात्यांनी हाकलून दिला होता. असा बातम्या दाखवत नाही चॅनल, असा एक आरोप आहे. ह्यावर काय म्हणायचं? नाही, मला वाटतं गुजराती मराठी, बिहारी मराठी, उत्तर भारतीय मराठी अशा प्रकारचा वाद निर्माण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न दिसतोय. परंतु मुंबईतच काय, संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी बाहेरून आलेली लोकसुद्धा इथल्या मातीशी एकरूप झालेली आपल्याला अनेक पाहायला मिळतील. अनेक बाहेरून आलेली लोक एवढं मराठी अस्खलित बोलतात, एवढं किंबहुना काही मराठी त्या ठिकाणी बोलू शकत नाहीत. आणि त्याच्यामुळं मला वाटतं ही लोक जर आपल्याशी एकरूप झाली असतील, मराठी भाषेशी एकरूप होत असतील, तर अशा प्रकारे निवडणुका तोंडावर आहेत म्हणून जातीय त्या ठिकाणी तेढ निर्माण करायची, प्रांतीय भाषिक तेढ निर्माण करायची, हे मला वाटतं सुविद्य अशा त्या ठिकाणी नागरिकाला पसंत नाही. लोकांना सगळं कळत असतं कोण कशासाठी काय करतोय. सर, एक शेवटचा प्रश्न आहे. आपण म्हणाले की त्यांच्या मारझोडीवर विश्वास आहे, आमच्या लोकशाहीवर विश्वास आहे. तर मीरा रोडपासून जो सुरू झालेला होतो अनेक ठिकाणी पाहायला आपल्याला मिळालेला आहे. विक्रोलीमध्ये असो, काल परवा झालेला. हे जे मारहाणीचा प्रकार आहे तो सध्या सुरू आहे, त्या संदर्भात काही म्हणाल का? नाही, अशी मारहाण करणं किंवा त्याला प्रोत्साहन देणं अभिप्रेतच नाही आहे. लोकशाहीमध्ये आपण त्या ठिकाणी संविधानिक मार्गानं आपण भूमिका मांडू शकतो, आंदोलन करू शकतो, त्या ठिकाणी सरकारला भेटू शकतो, न्यायालय आहेत, रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकतो. परंतु याचा उपाय मारझोड करणं हा अजिबात आहे असं मला वाटत नाही. राजसाहेबांना काय म्हणायचं तर आपण? राजसाहेबांना ते मोठे नेते आहेत, त्यांच्यावर बोलणं मला वाटतं योग्य ठरणार नाही. त्यांचा पक्ष आहे, ते नेते आहेत. मी त्या ठिकाणी माझी भूमिका या ठिकाणी मांडली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.